गेले होते. आज सकाळी तुम्हाला 1800 रुपये दिले होते ना त्यांनी? कसं 2000 रुपये दिले कुठे? 1800 किती रुपये? 1800 रुपये दिले ना? त्यातले 500 रुपये आपला 1800 रुपये ठरला होता ना? 1300 रुपये दिले ते काय 1800 रुपये झाले का? 3000 आणि 300 रुपये 1300 दिले. 1500 आणि 300 1800 होता ना. असं काय करताय तुम्ही? मग 1800 रुपये द्यायला पाहिजे नव्हते ना? 1800 दिलं ना. नाही दिले 1800. एक सेकंड भाई, कितने दिए? 1500 आणि 300. 500च्या 3 नोटा होत्या, 200ची 1 नोट होती आणि 100ची 1 नोट होती. ऐका 2 आहे का? 500ची 3 नोटा दिल्या ते मी कबूल करते. हा. पण 300 1500 पण ते 300 रुपये दिले होते. 1300. मग 1800 होतात ना. 1800 द्यायला पाहिजे ना मग. 1800 दिले ना तुम्हाला. 1800 नाही दिले. अरे 1800 नोट $1300 दिलं. कॅल्क्युलेटर लेके जा. फोन देते. हे बघा कालू. हे बघा, तुम्हाला 1500 दिले होते. ते मला त्यातलं काय कळत नाही. मग तुम्हाला एक मिनिट. तुम्हाला कळतं का हे सांगा मग. 500ची 1 नोट 500, 500ची 2 नोट 1000, 500चे हे बघा 500चे 3 होता. 1500. 1500. हा. यांनी दिलं का? हा. 1500 3 होता आणि 300. 100ची 3 नोटे. 2 मिनिट त्यांना सांगू दे. 2 मिनिट ऐका. हा. 1500 रुपये 3 नोटा दिसत्या. हा. मी खोटं बोलत नाही. आज बरोबर, बुधवार आहे. बरोबर, खोटं बरोबर. तुम्हाला आवडत नाही. मला पण आवडत नाही. 1500 3 नोटा दिसत्या. बरोबर. आणि 200 300 आणि 3 नोटा दिसत्या. फक्त 300च्या 3 नोटा. बरोबर. मग किती झाले? किती झाले ताई? किती झाले? बोला. तुम्ही सांगायला किती झाले? 1500 म्हणजे 1500 प्लस 100 केलं तर 1600 आणि 200 ची नोट दिली 1800. 300च्याच नोटा दिसत्या. 300च्या 300च्या नोटा दिला 1500 आणि त्यावर 500 रुपये द्यायला पाहिजे ना. अरे कसं? 1800 म्हणजे किती असतात हे सांगा. 1800 म्हणजे किती असतात हे सांगा. हे त्यांच्याकडून समजू दे आपल्याला. 1800 म्हणजे 1000 आणि 800. बरोबर. 800 रुपये नाही दिले मला. 800 रुपये दिलेच नाही. 2 मिनिट. 1800 म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली. किती होतं 1800 म्हणजे? 1800 म्हणजे किती होतात सांगा. तुम्हीच सांगा आम्हाला. 1800 तुम्ही दिलेच किती नाही. होते? किती होतात 1800 म्हणजे हे सांगा. नंबर 1800 आपल्याला फोटो काढून हे करता का? फोटो नाही काढायचे.